फक्त कुठे माझ्या जीवात जीव आलाय. तुम्ही घर सोडून गेल्यापासून कशातच मन लागत नव्हतं. सतत डोक्यात फक्त तुमचेच विचार. आई, आता आमची काळजी करणं बस करा. आता तुम्हाला कळलंय ना आम्ही कुठे राहतोय, कसं राहतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यात आणि देवांश मधला गैरसमज दूर झालाय. तसंच हळूहळू आता आपल्यामधल्या सगळ्या गोष्टी ठीक होतील. तुम्ही आता काळजी करू नका. मी पण बघ किती वेडी आहे. तुमचं घर बघायला म्हणून आले आणि माझ्या सकट तुम्हाला पण रडवलं. चला घर दाखवा मला. मला सगळं नीट बघायचंय. चला. आई मला माहिती आहे घर जरा छोटे आहे, पण असू दे. छोटं असलं तरी खूप छान आहे. आपल्या मोठ्या घरात जे नाहीये ना ते ह्या घरात अगदी भरभरून आहे. काय तुम्हा दोघांचं एकमेकांवरचं प्रेम या घरातल्या प्रत्येक गोष्टीत दिसतंय. ते खरं सांगू देवा, आज मी अगदी ठरवून आले होते काहीही झालं तरी तुम्हाला घरी परत घेऊन जायचं. आई आहे ना, काळजी वाटते. पण इथे आले आणि माझी सगळी काळजीच पळून गेली. देवा, एक सांगते तुला, तुम्ही दोघं एकत्र आहात ना, ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. एकमेकांना नेहमी असंच जपा. डोंट वरी आई. मी आधी पण सईंची साथ कधीच सोडली नव्हती आणि इथून पुढेही कधीच सोडणार नाही. आई,